जय जय गुरुदेव दत्त। दिवाळीचा पहिला दिवस सुरू होतो तो वसुबारसपासून। याच दिवसापासून दिवे लावण्यास, दारापुढे रांगोळी काढण्यास सुरुवात होते। यावर्षी एकादशीला वसुबारस येत आहे। हल्लीच्या काळी आपल्याला पूजेसाठी गाय भेटणे मुश्किल होते, तर अशा वेळेस काय करावे? कागदावर गायीची प्रतिमा काढून त्याची आपण या दिवशी पूजा करू शकता, किंवा कुठल्याही धातूची मूर्ती आणून आपण त्याची पूजा करू शकता। मात्र ती मूर्ती गाय वासरासहित असली पाहिजे। तर आपण वसुबारस का साजरी करतो? तर यामागेही एक कारण आहे। समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यातून नंदा नामक धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे। वसु म्हणजे धन, द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, यालाच वसुबारस असं म्हटलं जातं। वसुबारस या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते। या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप, ताक खात नाही। उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेली गाईची पूजा करण्याची पद्धत आहे। घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात। हळद, कुंकू आणि अक्षता वाहून ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो। मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो। अशा पद्धतीने गाईची पूजा केली जाते। मात्र जर आपण घरीच करत असाल तर आपण मूर्तीच्या पायावर पाणी घालून हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करावी। ह्या गोमातेस कृतज्ञता म्हणून मनोभावे प्रार्थना करावी। हे माते, तू माझे मनोरथ सफल कर, पूर्ण कर, माझ्या घरामध्ये आनंद नांदू दे, अशी प्रार्थना करावी। या सणाचे काही नियमही आहे। वसुबारस सणाच्या दिवशी गहू, मूग खात नाही। महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात। बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन हा उपवास सोडतात। या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ, तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खाल्ले जात नाही अशी लोकमान्यता आहे। मात्र हा जो नियम आहे तो फक्त उपवास धरणाऱ्या स्त्रियांसाठीच आहे। तर आपणही अशा पद्धतीने वसुबारस साजरी करा। दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, वासुदेवाच्या, असं म्हणत हा सण आनंदाने साजरा करा। जय जय गुरुदेव दत्त।